राजकारण्यांच्या मुलांची लक्झरियस लाईफस्टाईल, त्यांना मिळणाऱ्या संधी जर नेपाळमध्ये उद्रेकाचे कारण बनत असेल तर भारतामध्ये तर ही लिस्ट संपणार नाही। आपले प्रिय गडकरीजी तुमच्या गाड्यांमध्ये इथेनॉल ओततायत, त्यामागे त्यांचे दोन्ही सुपुत्र यांच्या इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ज्याचे शेअर गेल्या एका वर्षात 1000% वाढले। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा 2019 मध्ये बीसीसीआयचे सेक्रेटरी होते, ते आज आयसीसीचे चेअरमॅन झाले। 2014 ते 2019 दरम्यान त्यांच्या कंपनीची ग्रोथ 14000% वाढली। राजनाथ सिंह यांचे सुपुत्र सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आहेत। विदेश मंत्री एस जयशंकर यांचे सुपुत्र ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे हेड आहेत। आणि हो, पहिले स्पेस ट्रॅव्हलर हनुमानजी होते असे सांगणारे अनुराग ठाकूर आणि पहिलं विमान हे राईट बंधूंनी नाही तर रावणाने पुष्पक विमान बनवल्याचं ज्ञान देणारे शिवराज सिंग यांची मुलं विदेशात शिकतायत। सामान्यांच्या मुलांना कितीही लायक असला तरी नोकरी मिळत नाहीये आणि यांच्या मुलांना कोणत्याही मोठ्या पदावर बसण्यासाठी कोणत्याही क्वालिफिकेशनची गरज नाहीये। आपले भविष्य विकून हे लोक त्यांच्या मुलांसाठी साम्राज्य उभं करतायत आणि आपल्याला खोट्या राष्ट्रप्रेमाचे धडे देत आहेत।